आज आपण सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक बघूया काय. तो 5 ते 7 मार्काला येतो सिम्प्लिफिकेशन. ह्यात काय सांगितलं आहे पहिल्यांदा बोडोमास हा रूल यूज करायचा असतो. बोडोमास ओके. बोडोमास याचं स्पेलिंग बी म्हणजे ब्रॅकेटमध्ये कंस असलेलं पहिल्यांदा सोडवणे ही स्टेप आहे ना. पहिलं जे कंसमध्ये आहे ते पहिलं सोडवणे, नंतर ऑफ म्हणजे गुणिले, नंतर डी म्हणजे डिव्हिजन, आणि एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणिले, ए म्हणजे ॲडिशन म्हणजे बेरीज करणे, एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करणे. ओके. ह्या सूत्रानुसार त्या सिम्प्लिफिकेशन स्टेप सोडवणे. ओके. पहिल्यांदा कंस आले तर कंस सोडवणे, कंसामधली व्हॅल्यू, ऑफ असेल तर ऑफमध्ये व्हॅल्यू सोडवणे, डिव्हिजनमध्ये सोडवणे, मल्टिप्लिकेशन सोडवणे, ॲडिशन सोडवणे, सबस्ट्रॅक्शन सोडवणे. ओके. पहिल्यांदा एक सांगतो रूल्स. काय सांगे, ज्याच्या एक स्थानी 5 असेल आणि अशी संख्या गुणिले म्हणून आली, समजा एक्झाम्पल काय 45 गुणिले 30, तर 45 दुप्पट करायचं आणि हाफ करायचं, म्हणजे तुम्हाला गुणाकार करायला सोपं पडतं. 45 गुणिले 2 90 आणि 30च्या नियम 15, 15 नावे 85, डायरेक्ट ॲन्सर आलं, म्हणजे तुम्हाला तिथल्या तोंडी ॲन्सर येते. 25 गुणिले 12, 25 गुणिले 12च्या एक स्थानी 5 आहे आणि गुणिले म्हणजे दुप्पट करा, 25 दुनी 50, 50 आणि ह्याच्या हाफ करायचं 6, 50 गुणिले 6, 6 5 30 आलं. 35 गुणिले 14, 35 गुणिले 14 मला करण्यासाठी अवघड होते, 14 तरी पण असं करण्यासाठी. त्यामुळे काय करायचं, ज्या ठिकाणी एक झिरो स्थानी येईल अशी संख्या बघायची, म्हणजे आपल्याला गुणाकार करण्यासाठी बरं पडते. 35 गुणिले 2 70, 14 भागिले 7, 14 भागिले 2 7, 35 गुणिले 70, 70 आणि 7, 7 7 49, 490. ही स्टेप वापरा. ज्याच्या एक स्थानी 5 आले आणि गुणिले असं असेल तर त्या एक स्थानी असणाऱ्या संख्येचे दुप्पट करणे, दुसरी संख्या आहे तिची हाफ करणे. ओके. हे झालं. दुसरा काय सांगितलं तिने, आता पर्सेंटेज आहे बघा. तुम्ही पर्सेंटेज काय सांगितलं आहे, पर्सेंटेज ह्या टॉपिक 250 बरोबर 100%, म्हणजे इथे सांगतो तुम्हाला 300 बरोबर 100% बरोबर आहे. तर 300 म्हणजे 100%, ह्यातलं उजवी गुणया हे एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी. ओके. उजवी गुण 10% म्हणजे ही शून्य सोडा, एकक स्थानी संख्या सोडून झाल्यावर उरलं कुठे 30, 10% म्हणजे 30, आणि 1% म्हणजे एकक स्थानिक सोडवायची, दशक स्थानिक सोडवायची, 2 सोडून मग 3, हे 3 येणार. ओके. शतक स्थानिक म्हणजे 100% म्हणजे 3, 300, 10% म्हणजे 1 0 30 आणि 1% म्हणजे 3, हे पर्सेंटेजची व्हॅल्यू मिळाली. ओके. अशीच आपल्याला तुम्हाला जर पर्सेंटेज डायरेक्ट करता आलं नाही तर करायचं. ओके. हां. आता मला सांग 10% म्हणजे 30 सांगितले, 60% म्हणजे किती येणार, 10% म्हणजे 30 म्हणजे 60% म्हणजे किती, 6×3 = 18 म्हणजे 180. ओके. असं 10% 30, 10 × 60, 6×3 = 18. ओके. असं येणार. ओके. पुढलं आता स्क्वेअर काढायचं कसं, 46 आहे, 46चा स्क्वेअर कसा काढणे, 4चा स्क्वेअर 16, 6चा स्क्वेअर 36 आणि 4 दुनी 6 चूक 24, 24 24 गुणिले 2 48, या 48मध्ये घ्या 6 एक स्थानी एक स्थानी घेतलं, 3 इकडे ॲड केलं 51, 51च्या एक स्थानी 1 आहे, 1 ॲड केलं, 5 इकडे गेले 5 इकडे घेतलं 21, 21 म्हणजे डायरेक्ट 16 आणि 5 21, 21 16. स्क्वेअर माहीत जर नसला तर तुम्ही काढू शकता का, 67 असेल स्क्वेअर आहे. हे जर स्क्वेअर 6चा स्क्वेअर करा, 7चा स्क्वेअर करा, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 6 7 42, हे 42 झालं. 42 आहे ना, 6 7 किती, 6 गुणिले 7 42, 42 गुणिले 2 करायचं, 42 गुणिले 2 84, 84 तर मध्ये लिहायचं, 9 एक स्थानी लिहिलं, 9 आलं, 4 हे एक उरलेलं इकडे ह्यात ॲड करायचं मिसळायचं, 84 अधिक 4 88, 88 8 आलं, 8 उरलेलं इकडे यायचं, 36 आणि 8 किती 44, 44 19, हे स्क्वेअर मिळाला. म्हणजे तुम्हाला जरी पाठ नसलं तरी तिथल्या इथं आपण काढू शकतो. ओके. पर्सेंटेज, आणि यात पर्सेंटेज व्हॅल्यू कशी 50, हे व्हॅल्यू फिक्स तुम्हाला चार्ट सेंड केला आहे, तो चार्ट सेंड पाठ करा. 50% म्हणजे काय, 50 भागिले 100 1/2, 50% म्हणजे डायरेक्ट आपल्याला 1/2 आला पाहिजे. 33.33% म्हणजे काय 1/3, 25% काय 1/4, 20% म्हणजे काय 1/5, 16.16% म्हणजे 16.2/3%, 1/6, 14.28% 1/7. हे डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू देतात. हे आपण काढीत बसा नाही, 14.28 भागिले 100च नाही, 14.28%ची व्हॅल्यू आपण माहिती आहे 1/7, 12.50चा 1/11, 11.11चा 1/9. ओके. हे झालं. आता तुम्हाला सांगतो की आता 360 म्हणजे 225 हे वजा करायचे तर कसं करायचं, हे डायरेक्ट 10 5 केलं असं करीत बसायला. 300 पहिल्यांदा हे तर किती 300, इथं 200, 300 200 किलो उरलं किती 100, 60 25 किलो उरलं किती 35, 60 25 किलो उरलं 35, मग 60 25 उरलं 35, 100 प्लस 135 याचं ॲन्सर आलं. म्हणजे एक स्थानी करा, डायरेक्ट करा, तिथे 740 म्हणजे 260मध्ये वजा करा, 700 200 किलो उरलं किती 500, 40 60 केलं -20, 500 -20 गेलं 480, डायरेक्ट ॲन्सर आलं. ओके. असं तर डायरेक्ट तुम्हाला एक सिम्प्लिफिकेशन करून दाखवतो. सिम्प्लिफिकेशन पहिले सिम्प्लिफिकेशन बघा, 5 ते 7 मार्क सिम्प्लिफिकेशन. पहिल्यांदा काय करायचं, जे संख्या दिलेली आहे सिम्प्लिफिकेशन दिलेली आहे ते सर्व
ते लिहून घ्यायचं नाही, डायरेक्टली सोडवाय बघायचं. कसं बघा, 360 - 200 म्हणजे 360 - 225 ओके, गुणिले 6 - 210 बरोबर किती, हे लिहित बसाय नाही, लिहित तुम्ही 12 ओके. आता 360 - 225 सांगितलं. 360 300 200 गेलं 100, 60 25 गेलं 35, 135 135 गुणिले 6 ओके, -210 असं आलं. आता 135 5 एका स्थानी हे दुप्पट केलं 200 270 आणि गुणिले 3 210 ओके. 27 2 24 81 810 - 210, 10ला 10 गेलं, 8ला 2 गेलं 600 ओके. हे 600 इथं आलं ओके, हे बरोबर. आता इथं 12x आलं. 12 25 60 x बरोबर किती आलं, हे 50, x बरोबर किती आलं 50 आलं ओके. तसं दुसरं बघा, दुसऱ्या सांगितले 45 गुणिले 8, 45 एक स्थानी 5 आहे, दुप्पट करा, इथं हे लिहित बसाय नाही. 45 90, 90 गुणिले 4 9 चौक 36 360 मायनस ओके. 16% 16% म्हणजे काय, 16% म्हणजे 16 भागिले 100 ओके. हे 2000 असं असतं बरोबर, हे लिहित बसाय नाही. हे 2 गेले, हे 2 20 गुणिले 16 16 2 32 320, इथे घेणार 320 ओके बरोबर. हे 260 लिहित बसाय नाही. 260 360 320 गेलं उरलं 40, 40 बरोबर 360, 360 इकडे गेलं उरलं किती, x बरोबर किती 300 ओके. आता पुढलं 24% ऑफ 500, 24% 500 हे काय 100 असते, हे लक्षात ठेवायचे. पर्सेंट म्हणजे 100, 100 290 इथले लिहित बसा, 100ला 100 गेलं. 24 5 20 120 प्लस 30 स्क्वेअर 900 बरोबर किती 51 गुणिले काय असेल ते बरोबर असं गेलं. 900 9 किती, हे 1020 ओके. किती आहे ते 900 मग 1020 बरोबर किती 51 ह्या संख्येला भाग जातोच लक्षात ठेव. 51 गुणिले 2 म्हणजे 20, x बरोबर किती आलं 20 आलं ओके. ह्याची किंमत आली. आता पुढलं हे कसं करायचं, 3/8 हे कंसातला गोष्ट 3/8 मी लिहित 8 7 56 70 3/70 70 के 21 210 ओके प्लस 5 5 7 35 70 7 2 14 14 म्हणजे 140 ओके. हे प्लस आलं ओके. मायनस 3/4 4 5 20 5 3 15 150 बरोबर आहे ओके. 210 140 गेलं म्हणजे कसं करायचं सांगतो ना, 140 आणि 60 किती 200 200 ने 1 10 म्हणजे 60 70 70 मायनस 150 ओके. हे अधिक सांगितलं अधिक सांगितलं 200 ने 300 300 ने 350 300 किती 350 मायनस 150 हे 50ला 50 गेलं 300 200 100 गेलं 200 200 बरोबर x ओके. असं सिम्प्लिफाय सोडवायचं. इथले येतं एक ट्रिक सांगतो कसं सोडवायचं ओके. 50% मी काय सांगितले 50% मी आपल्याला माहीत आहे 50% म्हणजे काय 1/2 1/2 2 1 12 600 मग डायरेक्ट 600 इथे यायचं. 320 मी आता इथं किती 80 म्हणजे 400 उरलं 200 280 बरोबर आहे. हे म्हणजे कसं केलं सांगतो 80 अधिक 80 गेलं 400 आलं 400 ने 200 600 280 ओके अधिक हे किती हे सांग माहीत नाही बरोबर. 12% 12/100 12/100 असते. हे 100ला हे 100 केलं 12 गुणिले 15 12 गुणिले 15 हे 5 एका स्थानी 15 गुणिले 30 30 गुणिले हे जर निम्म 6 6 18 180 ओके. हे त्याला बरोबर 200 किती 80 280 मध्ये 180 गेलं उरलं की हे 80ला 80 गेलं x बरोबर किती 100 ओके. हे आता 484 काय सांगितलं आपल्याला स्क्वेअर रूट माहीत पाहिजे. 484 स्क्वेअर रूट किती 22 ओके. हे 22 ओके 22 प्लस x बरोबर किती. आता हे कसं करायचं साइन चूक 24 6 गुणिले 4 साइन चूक 24 अधिक 5 किती 29 भागिले 6 गुणिले 102 बरोबर. 6 1 6 6 ते 42 ओके 17. मग आता हे कसं करायचं हे करताना 17 दुनी 6 हे सांगितलं ना 17 दुनी 34 17 9 53 ओके 3 9 493 म्हणलं हे उरलं किती 22 इकडे केलं हे काढलं 9 7 केलं 471 हे जाय आन्सर आलं ओके. ह्या टाईपचं आता हे झालं. आता पुढलं काय सांगितलं हे 27 गुणिले 27चा स्क्वेअर आपल्याला माहीत पाहिजे -9 40 27चा स्क्वेअर किती 27चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे का नाही. मग 27 आहे किती 4 मी सांगतो तुम्हाला हे किती 49 7 2 14 2 28 हे 9 8 4 32 2 3 729 ओके. मी सांगितलं तुम्ही 729 - 9 729 म्हणजे 720 बरोबर किती 40 हे आता हे असं आहे इकडे नीट बसा हे 4 0 4 बघा ना 4 4 8 32 x बरोबर किती 18 ओके. 19चा स्क्वेअर किती 300 19 361 361 - 900 प्लस 21 सांगेल ना हे 21 इथं ॲड करा 21 केलं किती
2 हे किती 38, 38 म्हणजे 900, 900 म्हणजे हे किती 18, 18 अधिक 18 400, 400 500 मायनस 518. ओके याला आता पुढं आता इथं गुणिले करायचं ना, ह्यात काय 8 चोक 32, पहिल्यांदा हे किती हे कसं 8 गुणिले 40 अधिक 6 मग ह्याच्या बरोबर 8 चोक 32 320, 8 संग 48, 8 6 368 मायनस 30 आहे, 30ला 0 गेला 3 दुनी 6 3 दुनी 6 360 सांगितलं ना. 8 660मधनं 368, 68 म्हणजे किती 32, 32 400 260, 260 आणि हे 32 2 9 2 292 हे आन्सर आहे. अशा तऱ्हेने सिम्प्लिफिकेशन टॉपिक सोडवा.